सच आ गए, मुफासा जी आ फिर गए। भी इग्नोर किए, तो उसका क्या तू इतना वकीली कर रहा है? अरे पर उसका क्या विषय ही नहीं है, तुम क्यों तू बिना वजह मांजर का हुआ है उनका क्या उसका? अरे मैं किसी का मानदार नहीं तो हुआ हूँ, उसका कुछ विषय नहीं है, आप जरा शांत बैठो। बस आपको मोहरा किया है, आपका खाली नाम है इस शहर का, आप एक नाम हो बस। कुछ जो नहीं, कुछ नहीं, चाबियां ऐसा है, कुछ नहीं। रिमोट कंट्रोल है, वो आपके पास नहीं गरुड़ा जी। आप वो दो हाथ है ना, वो ग्लोव्स निकालो और दो हाथों में चूड़ियां पहनो और इधर है ना लीजन पे जाके बैठ जाओ। तुम वो देखो। खंडे से शादी करो और संसार मांडो उसके साथ। अरे सुनिए यार तुम लोग, और दो सुनो। बच्चे मैं तुम्हें भेज देता हूँ, उनका पालन पोषण करो, एक मिनट गौरव जी जिस भी प्लीज शहर में सुनिए। रहोगे। मुझे गरुड़ा क्या जी कहना आप है कुछ घनश्याम भी जी, मत बोलो। वो जो आप बोलो। व्यक्ति है जिनको शहर से अभी प्रबंधित कर दिया निलंबित है, किया है। हाँ, वो आज नहीं तो कल आने वाले हैं। आपको भी नहीं पता ना, है, मुझे भी पता है। परमानेंट विषय किया है। अरे अरे नहीं ऐसे मुफस्सा जी, कितने सुनो। लोगों का मुफस्सा परमानेंट जी, हुआ है। हाँ। अरे अभी अभी मैंने कॉल किया था, जिस बेटे के लिए यहाँ पे झगड़ा करने आए ना, वो अरे बेटा मेरा क्या कहना है। ओके भी है, वो शहर में उसका सब रेडी अरे है। पर मैं उनके लिए आया ही नहीं और वो हूँ। है ना, वो सोया है, रियल लाइफ में एकदम सोया है अभी। और ये खाली मैं एक भी वो बोलूं, बेटे के मेरा लिए शब्द लिए ये गरुड़ा कर जी रहा कोरे कागज पे लिख के लो। वो बेटे ने पहले भी प्रॉब्लम क्रिएट किए थे, आज भी वही प्रॉब्लम है, और एक दिन वो इतनी बड़ी तबाही लाएगा क्योंकि हमारे भाऊ को उसने रिमोट कंट्रोल बना लिया है। ये लिख के अरे लेना कोरे मुफस्सा जी, है। कागज पे। अच्छा, वो आप है वही ना। बेटा है क्या? मुफस्सा जी वही इसीलिए बेटा एक है ये बोलो, वो। एक तड़प रहा एक है मिनट इतना। मुफस्सा जी, एक बोलूं, मेरी ताकत कितनी है मालूम है क्या? तुम्हारे सामने है ना कुछ लोग है ना बचते हैं। मेरी ताकत इतनी है ना, मेरी जो फौज है ना, 20-25 या कितने लोग हैं रे अपने? 25 हाँ से उतने लोग 26। हैं। मैंने एक आवाज दिया ना, तो उनके मुंह से ना एक शब्द भी आया ना आधा घंटे के लिए, तो मैं को सलूट ठोकूंगा। क्योंकि उतनी मेरी दहशत है। मैं किसी का रिमोट, मेरे किसी का मतलब मेरा कोई रिमोट नहीं है। और मैं वो खंडे के लिए भी नहीं कुछ बोल रहा हूँ। बस मुझे इतना ही सवाल है कि उनको परमानेंट क्यों? समय का दे दो, एक हफ्ते का, देखो, उस 30 दिन खंड्या को का। लेके मुझे कोई खंड्या विषय को नहीं है। खंड्या को हाँ, नहीं रही है बात कुछ। बाकियों की, तो मैं उसके बारे में तो बात सबसे करूंगा एक पहले बार। अभी ये चीजें निकलने पर हमें भी बैन मिलना चाहिए, एक समझे? बात आपको एज बताओ पर घनश्याम रूल। जी, हम्म। जहर तुम्हारा हर टाइम सांप के में अंदर होता ये है। शहर में आता आप है। उसको कितना भी पालो, वो 1 साल के बाद या फिर 5 साल के बाद जहर छोड़ता है। ये एग्जाम्पल आपके सामने भी है। फिर भी आप वही गलती कर रहे हो। अरे मुफासा जी, तुम्हारे पास मैं घनश्याम, तुम्हारे पास पूरा गरुड़ा है, पूरा मुफासा है, और तुम खंड्या मंड्या संड्या इनके पास क्या अटके पड़े हो? उनको उनकी लाइफ जीने दो, मत एंटरटेन करो। सुनो मेरी बात। अरे पर मेरा क्या बोलना है, मतलब तुमको समझ नहीं रहा है। मैं उनकी बाजू नहीं ले रहा हूँ, मैं बस इतना ही बोल रहा हूँ कि वो जो भी उनको किया है ना आपने, मतलब उनके ऊपर सजा दी है ना, वो ऐसी मत दो। उनका विषय क्लोज कर दो, नहीं तो कम कम करो सजा। अरे वो मैं कर इन्होंने लूंगा, इनको लेकिन लाइफ तुम्हें टाइम ना, सजा देखो, की है। मैं सब कर सकता हूँ। मेरा कोई नातेवाईक नहीं हो। मुझे प्रॉब्लम है कि तुम उनके वजह से जितना इफेक्ट हो रहे हो, शहर छोड़ने की बातें कर रहे हो, ये नहीं तुमको नहीं नहीं, तुमको ये फील। डिसीजन आइको अरे आइको, ये घनश्याम, ये डिसीजन है शहर ना आप साले, देते ना। ये क्या तेरा, ये गरुड़ा का शहर नहीं है, या फिर वो उन लोगों का शहर नहीं जो इसको नहीं नहीं बना रही है। नहीं, मुझे हमारा क्या बोलने सबका वाले हैं शहर है मुफस्सर बे। जी, अभी मेन मेन टॉपिक पे आता हूँ। मुझे उस चीज का बुरा नहीं है। आप देते हैं ना, आप उनमें से 5 लोगों को आयुष्य भर के लिए शेर से मतलब पत्ता काटते ना, तो मुझे कुछ नहीं लगता। लेकिन किसी का ईगो हर्ट होने के वजह से उनको अगर वो मिल रहा है विषय, तो भाई वो चीज मैं नहीं अरे बट समझता। मैं कैसे किसी को कुछ कर सकता हूँ? मेरा तुमको पता है, मैं इधर से जाने के बाद तुमको मेरा समझ में नहीं आ रहा संबंध अरे है। कट होता इसको है। इसको समझ में नहीं आ रहा। ये एक्चुअली है ना, यानी इधर मैं पूरी बैलगाड़ी लेके जाऊंगा ना, तो भी ये बोलेगा देख मुफासा गरुड़ा, ने ही तू तो है ना बैलगाड़ी कुछ चलाई। बोली मत गरुड़ा। वो खाली मेरे को क्या बोलता है मालूम है? तू ताट के नीचे का मांजर है, तू ये है, तू खाली तेरे हाथ दिए है, ऐसा उसमें नहीं हाथ है, में ऐसा पावर नहीं है। नहीं है। गरुड़ा क्या जी ही का बोले अभी। सर्वर पूरा, सॉरी, शहर पूरा गरुड़ा जी का है, और वही कंट्रोल कर रहे हैं। मुझे और एक मुझे मिनट ऐसा के लिए लगता है कि बोलने दोगे? अभी जो आप लोग दोनों है ना हैं वो मुझे अच्छे हैं। गैर समझ में ले रहे हो। आप दोनों मिसअंडरस्टैंडिंग कर रहे हो, मुझे एक बार बोलने दोगे मौका? मुझे इतना ही बोलना है कि उस दिन जो भी हुआ उसके वजह से मैंने दूसरे दिन मीटिंग की, माफीनामा लिया सबके तरफ से। तो उसमें सॉल्व हुआ था, और उसमें मैंने ऑलरेडी दांडिया पे सबको बोला कि जो भी चीज हुई वो मेरे वजह से हुई। उसके लिए जिन जिन लोगों को जो भी कार्रवाई की है वो मत करो, मैं माफी मांग रहा हूँ। तो उन्होंने सबने हाँ बोला, ओके। कुछ लोगों के साथ हुआ तो उन्होंने
दिल पे ली, क्योंकि उनका ईगो हर्ट हुआ, तो उन्होंने वो राग निकाला। तो इसमें गरुड़ा का कुछ विषय नहीं है। तो उसमें जो भी लोग थे उस हादसे में, तो उनको परमानेंट विषय क्यों किया? हाँ। अरे और बट इसमें ये खंडा का टॉपिक मैनेजमेंट नहीं का है। विषय है ना घनश्याम जी, अपना क्या टॉपिक है उसमें? देखो, हमने उधर अपना काम किया, आपने सॉरी बीरी का विषय किया, मैंने मैटर सॉल्व किया। अब उसके पीछे कुछ रूल ब्रेक हुए होंगे, कुछ भी है, तो अपने को क्या पता? वो उन्होंने डिसीजन लेके विषय क्लोज कर दिया। गरुड़ा जी सही है गलत है? पर वो लोग गलती में नहीं थे, तब भी उनको विषय गंभीर किया जाने। तो छोड़ दो मुफासा जी, मैं कोई गुस्सा नहीं रख रहा हूँ आपको, मतलब आपको नहीं, जो है बड़े लोग उनको जो करना है करने दो। बाकी अपन अपने होंगे, कुछ विषय नहीं। बाकी छोड़ दो, टॉपिक छोड़ दो, बस मुझे अरे ही मैं मेरा सर टॉपिक दुखने पकड़ लगा। भी नहीं रहा हूँ, मैं पकड़ के रखता नहीं हूँ, मैं ए इधर गरुड़ा जी, बिजनेस मैं ला रहा हूँ मान इतने जाता हूँ बड़े बड़े। आपको भी मैं कुछ वो बहस किया होगा, तो मैं मुझे माफ कर दो। बाकी आप भी जीव हो और रहोगे। आपको कुछ बोलना है गरुड़ा जी? मुफासा जी, आप भी कोमा में गए गरुड़ा जी जैसे? मुझे इतना ही बोलना है कि तुम जिस चीज़ से इफेक्ट हुए हो वो परमानेंट का बोल रहे हो तुम। ऐसे ही शहर में कितने लोगों को परमानेंट क्या क्या मिला है? वो नहीं है। देख, इंसान अगर अच्छा होगा ऑटोमेटिक उसको लिया जाएगा। लेकिन तेरा जो वो है ना, वो भाई मैं बता रहा हूँ भाई, वो कोबरा है कोबरा। उसके अंदर बस विष ही है। वो अभी बस शांत है क्योंकि तू उसका मदारी बना है। एक दिन उसके हाथ में जब कंट्रोल आएगा तो तेरे गले के ऊपर ऐसा घूम के तेरे को डसेगा और तेरा उपयोग करके वो सबको डसेगा। क्योंकि उसकी नीयत है। तू नहीं जानता हूँ, मैं उसको पूरी तरीके से जानता हूँ क्या चीज़ है। उसके डायलॉग्स, उसकी पुरानी बातें। तेरे प्यार की वजह से मैं शांत रहा था उस टाइम पे। लेकिन गलती से अगर कभी, मैं तुझे बता के जा रहा हूँ कि तेरा अगर नुकसान हुआ इसमें, तो भाई मैं भूल जाऊंगा कि मैं कौन हूँ। देखो मुफासा जी, आप है ना आधी है ना खबर लेके आते हो और मेरे से बहस करते हो। पहली बात तो ये है कि शहर में गुंडागर्दी चलती है, जो कि आपके ही मतलब अपने ही लोग हैं, जो बिना वजह का कोई भी कुछ बोला तो उसको डायरेक्ट ठोक डालते हैं। तो वो चलता है, वो सही, ठीक है, वो सही है, क्या उसको कोई आपने उस पर आवाज उठाओगे? लेकिन जिन लोग को परमानेंट का विषय हुआ है, उनके मुंह से कुछ गलत कुछ आता भी नहीं ना, वो भाईगिरी कर दे ना गुंडागर्दी कर दे। बस उनको उस विषय में, उस मैटर में वो लोग बस मोरका बन के गए। मैटर था खंडे ने किया था, लेकिन वो हाँ तो हमारे साथ उसका मैं खड़े थे। देखूंगा। देखो, वो खंड्या छोड़ के बाकी जो बंदे हैं उनके लेके मैं बात करता हूँ। खंड्या का मेरा कुछ विषय नहीं भाई, वो पूरा मैनेजमेंट देखेगा, वो उनका देख लेंगे। और मुझे एक बात बताओ, अभी सुनो सुनो, मैं सिद्धार्थ। मैं क्या बोलता हूँ, हम्म। डांडिया पे आ जाओ। वहां पे सब है चीजें, हाँ तुम चलो, खुद की आंखों चलो से आ जाओ, देखो। चलो। मैं आता हूँ। क्या विषय है ना ये सॉर्ट करते हैं। देखो मुझे तो इंटरेस्ट है नहीं, मैं आज सॉर्ट करके मेरे मेरे लेवल पे जाऊंगा। लेकिन क्या है, चेतन को मैं वार्निंग देता हूँ। चेतन का जो बंदा है ना, वो खंड्या, वो कौन पता है आपको? नए बंदों को नहीं पता होगा, पुराने बंदों को होता है। प्रेम पता है? चैट, वो कौन है, कैसा है, उसने क्या क्या किया है, आपको पता होगा। ज़्यादा मैं कुछ बोलूंगा नहीं। वही इसका दोस्त बना पड़ा है। उसकी, चेतन की सारी काम वही कर रहा है। मैंने चेतन को इतना ही बोला कि उसको दूर रख, उसको उसकी लाइफ जीने दे, तू तेरी लाइफ जी, क्योंकि उसने बहुत सी कांड किए हुए इससे पहले। और मैं बहुत डरता हूँ ऐसे लोगों से। ये बहुत टॉक्सिसिटी फैलाते हैं भाई साहब। मुझे ऐसा लगता है वो प्रेम ने जॉब भी ढूंढे, अपने लेवल पे अपनी लाइफ जिए, ये इंडस्ट्री से दूर रहे। वो मुझे प्यार करता है। अगर वो मुझे प्यार कर रहा होता तो वो इतनी चीज़ें ना करता उस टाइम पे। अब अगर वो सुधर गया है तो ये सुधरना मुझे समझ में नहीं आ रहा है उसका। बंदा जो सुधर जाता है वो शांत रहता है, इतना टॉक्सिक नहीं रहता है। सिंपल सी बात है। मुझे डर लगता है चेतन को लेके। अपना तो उससे कोई वास्ता है नहीं, बट चेतन को लेके डर लगता है कि कुछ, चेतन एक तो भावुक बंदा है। मतलब भावनाओं में वो कुछ भी किसी को भी बोल देता है। मुझे भी कुछ भी बोल देता है, वो मेरे बारे में भी किसी को कुछ भी बोल देता है। लेकिन उसका इस्तेमाल लोग नेगेटिव वे में कर सकते हैं, ऐसा मुझे लगता है। बाकी हम लोगों की अनबन चलती रहे। हमारा कैसा है, हम आज झगड़ा करेंगे कल एक हो जाएंगे। लेकिन ये तीसरे व्यक्ति जो रहते हैं वो ज़रा डेंजर रहते। तो इतना ही है कि भाई संभाल के रहो लोगों से। अपना किसी से कोई दुश्मनी है नहीं, ना मुझे दुश्मनी करनी है, ना उतना अपने पास वक्त है। फाइनली लेकिन ये अपने नोटिफिकेशन बंदे आने अगर लगा ऐसा लाइव करेंगे तो स्ट्रीम उनको का। समझाना पड़ता है। ये बाबा सॉर्ट करो जो भी है, चलो लड़ो। हॅलो. बाबा एक मिनिट हां, थांब. आजच भोले मोहन, तुझी अवकात एवढी हां. वाढली का रे? हा, तुला मी फोन करते, माझा फोन नाही उचलत आणि कॉल बॅक नाही करत. तू एवढा नीच झाला. मी कधी फोन लागोपाठ नाही 4 कॉल उचलले. केले, 4. तुला लागोपाठ काल मी 4 कॉल केले, तू एक पण कॉल बॅक. एवढा मास झालाय तुला. अरे तुला आहे ना या आरपी सर्व्हर सांभाळायला ना, मी बोललो गरुडाला की गोले म्हणला ते, गोले म्हणला त्याचं नॉलेज आहे. तुम्ही एवढी जाण विसरता.
हा, मला काय म्हणायचं, मी तू कधी नाही मॅटर काही विसरलो. तुला 4 कॉल केले, तू एक तरी कॉल उचलला का? आणि तू कॉल नाही उचलला, तू कॉल बॅक तरी केला का त्यानंतर? किंवा त्या भाऊ तू बिझी असशील, चल तू मोठ्या एकदम लढाईमध्ये गेला असेल, कुठेतरी तुझं मोठा वॉर चालू असेल, त्यानंतर तरी तू कॉल केला का? म्हणजे तुला एवढा तुम्ही कसला संडेला मार आहे? कॉल केलेले. आपण त्याच्या आधी बोललेलोय. संडेला नाही, मी काल कॉल केलेला होळीच्या दिवशी. हा काल दादा नाही कॉल आया. आला मला. चेक कर, Finally मिस कॉल relieved मध्ये जाऊन face. आयफोन वापरतो ना. संडेचा आहे हा, अरे, आणि संडेचा कॉल विचार येते. अभिला पण मी बोललो ही गोष्ट. अभि गोष्ट खरी आहे, मी तुला बोललो का नाही अभि? मी बोलले म्हणलं मी 4 कॉल केले, तू उचलले ना घरी. बोललो का नाही अभि आपल्या कॉलवर? आपला कॉल अरे तू वा. आता बोलला ना तू. संध्याकाळी बोललो स्क्रीनशॉट तुला. पाठवतो. पण मी हा. तुला बोललो ना, मी काल परवा मी बोले म्हणलं कॉल केले, तुला बोललो की नाही माझे कॉल हम्म, उचलत हम्म. नाही तो? हा, हे सांग याला. अरे अरे पण बोले तो मग तू विषय आज काय आहे? सर्व्हर बिरवर बघतोय ना, मी गरुडाला बोललेलो आहे रे, की गरुडा. अरे पण त्याला पण माहिती आहे तुझ्यामुळेच कनेक्ट आहे आणि मी अरे पण अख्ख्या तुझं जगाला पण माझ्यामुळेच माहिती connect आहे. सगळे माझ्यामुळेच कनेक्ट, पण सगळे माजलेत भाई, मस्करी नाही करत भाई. तो मालवणी पण भाई, तो पण माजलेला आहे फुल. माझं एवढंच म्हणणं आहे, तो खंड्या लोकांच्या काय एवढा नजरेमध्ये माजलाय? सगळ्यांना ए लोकांच्या बाबा पहिला त्या बॉक्समध्ये खंड्याचे राहायचंय. काय प्रॉब्लेम अरे आहेत ते सांगा खंड्याचा रे. विषयच नाहीये तो. मला एक गोष्ट नाही रे सांग. तुझं चेतन, तू त्याला पोरगा मान, मी तर बोलतो. अरे पण मला एक आणि गोष्ट त्याला सांग, नाव दे खंड्याचा तुझं. रोलच नाही, खंड्या बॅन नाहीच आहे. म्हणजे खंड्याचं कसं आहे मग character त्याला ban पण केलंय. जरा बरं होईल, त्याला मला असं वर्चस्व वाटते भेटेल. काय वाटते अभि, मला असं वाटते मला जो जास्त त्रास देऊन गेला ना, ते लोक चेतनला जाम आवडतात बा. असं वाटते की भाई चेतन त्यांनाच जवळ करणार. हा, आता श्रीमानला माझं ज्यांनी काय जास्तीत म्हणणं आहे, जास्त त्रास दिलाय त्यांनी माझ्या ग्रुपमध्ये या इच्छा गावात सगळे या. अरे पण मला काय म्हणायचंय, त्यांचा विषय तो नाहीये, त्रासाचा विषय नाहीये हा. हा विषय एवढाच आहे की त्या लोकांना बॅन का दिले परमनंट. हा ठीक आहे, मी एक त्या मिनिट दिवशी थांब. आरपी हा केली. सांगतो एक सांगतो. मिनिट थांब, मी तुला बोलतो आधी. डिस्कॉर्ड अरे वरती यार. तू होता. मी तुम्हाला बोललो का मी सगळ्यांची माफी मागतो, बॅन कोणाला देऊ नका. ही गोष्ट खरी का खोटी? सांग बोले हो मन. हो खरी ना? हो बरोबर मी आहे. तुला का बोललो, मी सगळ्यांच्या पाया पडणी करतो, कोणालाच बॅन देऊ नका. मी माफी मागतो. की मी एक आरपी म्हणून विषय केलेला, पण त्यामध्ये वाद वाढला तो. तर मी माफी मागितली का नाही गोलेमन? हो हो मग तू कोणाच्या हो. सांगण्यावरून त्यांना परमनंट बॅन दिले? कोणाच्या सांगण्यावरून सांगण्यावरून म्हणून काय? ज्यांनी सांगितलं, ज्यांनी तू माझ्याशी बोलला पण, की मी ज्या बोललो तुम्हाला व्यक्तीबरोबर कशाला बॅन ऐकून दिलेत घे, ज्या त्यांना. व्यक्तीबरोबर त्यांचे आरपी झाले, त्या व्यक्तींचे पण हा. फुटेज पाठवा. लिटरली तू स्वतः डिस्कॉर्ड लावून बोलला, आम्ही हो मी त्यावर ऍक्शन बोललोच ना. घेऊ. तर मी तुला काय बोललो, कोणालाच बॅन नको देऊ, मॅटर हो. माझ्यामुळे झालाय. म्हणजे मी ती हा आरपी केली, पण लोकांना हा असं वाटलं का मी कान बरोबर भरले ना. मग तेव्हा आणि मी खंडाचा पण म्हणजे एक काढला ना. प्रकारे सुपारी दिली, यांना असं वाटलं. पण भाऊ आरपी आहे ती. अरे तो गेम आहे, तिथं तुम्ही पर्सनल अरे बाबा स्वतःला का बघतात? तुम्ही चेतन भाई नाही तुम्ही तुझा परत विषय नाही गोल सांगत, फिरून पण तू खंड्यावरती आले. दुसऱ्यांच्या तुम्ही ह्याच्यात पण येऊन त्या तू खंड्याच्या ban का चुका देतो? सांग ना यार गोलीमोहन, शॉर्ट अँड स्वीट मध्ये. पण मी खंड्याच्या सुक्याचं सांगतच नाही. त्याला परमनंट अरे बॅन पण केलंच खंड्याचा नाहीये. विषयच नाही. तुम्ही खंड्या काय लावलं रे मग तू दोघांनी, सिद्धी तुम्ही तू गोल आणि फिरून अभि? त्याच्यावरच बाबा अरे तो आले. काय खंड्याचा मेंढी, खंड्या सर्व्हरला आहे. मी खंड्याचं बोलत नाही. परमनंट बॅन भारतात कोण एवढा आहे? कोण फेमस नसेल हा तेवढा तो झालाय. एक मिनिट थांबा ना. परमनंट एक बॅन मिनिट कोण थांबा आहे? ना. हा ते सांगतोय. एक मिनिट. परमनंट बॅन अभि गॅरी श्रीवन आणि भाई. मक्के आहे. अरे त्या हाँ मक्क्यानी श्रीवन भाई. बिचाऱ्यानी काय हा बोल ना. केलं? अरे यार अभी बोलने दोगे? मैं दिखाता हूँ श्रीवन भाई मी को ऐका, मी गरुड़ा काय को म्हणतो, इधर. लाईव्ह चालू आहे तर मी बाबा म्यूट करू का माझी दाखवू नंतर नाही मला? नाही 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 यार राहू दे नाही लाईव्ह ठीक आहे. आता. माझी अख्खं स्क्रीन दुनिया नका लाईव्ह ला दाखवू राहू झाली. इतर. माझी स्क्रीन नाही कोण दाखवत आहे, पण लाईव्हला तर स्क्रीन आता नका सगळं दाखवू. तर झालं एवढं. ठीक आहे. ठीक आहे. दिव्या नाही येत ना काय? नाहीये हा एका याच्यात आहेत अरे पण पण मी मला काय नाही प्ले म्हणायचं, करणार ते. दाखवा-दाखवी का हा, हा. पाहिजे? शब्दांनी हा विषय एक अरे एक पण मिनिट तुला हे बघा. दाखवतोय तो हा चेतन. जो अरे पण आयडी आहे ना. खंड्याचा मी बाजूच हा. नाही घेत. तुम्हाला नुसता खंड्या, तुम्ही ना किती थांब रे जरा अरे गोलीमन. तुम्ही चेतन भाई मी खंड्याचा आणि माझा एक संबंध मिनिट नाहीये. एक मिनिट. तुम्ही 10 चेतन वेळा भाई मी खंड्या खंड्याचं नका दाखवत करू. नाहीये. मी काय चेतन भाई मी खंड्याची बाजू खंड्याचं घेत नाही. मी दाखवत खंड्याला नाही. तुम्ही बॅन द्या. खंड्याचं मग कोण मी बॅन काय झालंय म्हटलं? नक्की? अरे तो अरे गॅरीला अरे बॅन दुसरा केलाय आणि त्या कोण? मक्याला केलाय. त्या मक्याचा काही रोल पण नाही. त्याला परमनंट दिलाय मेन गोष्ट. मला असं कानावर मी आलंय की तो मक्या एफेक्ट क्विट केलंय त्यांनी 2 वेळा काहीतरी. हो इफेक्ट हो. ट्वीट नाही केलं. केलंय. मी सांगतो तुला. मुद्दा काय माहिती का? आता बोली आरपी असते बरोबर, अरे म्हणजे बोल यार. बच्चनची. तर ह्याच्यामध्ये पर्सनल वरती रागवणार वगैरे, तर तो बोलतो का हा असा काय करतोय, म्हणजे एवढा का रागवतोय भाई? मग आपल्याला नाही घ्यायचं. आणि पर्सनल तुम्ही जर आरपी घेत असेल तर कसं काय कोण तुम्हाला सपोर्ट देईल तुमच्या आरपीला? भाई तुझ्याशी मी जर बोलाबोली करतोय, तू डायरेक्ट गोळ्या टाकतोय, ठाक 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 ठाक. आणि म्हणजे दरवेळेस काही झालं का गोळ्या मारणं हीच आरपी आहे का? आणि तो मस्करीत बोलतोय, कॉमेडी करतोय म्हणजे. तर त्याला ते नाही पटलं. तो बोलतो का मी चांगलं बोलून, प्रेमाने बोलून, मस्करी करून, पण हा माणूस डायरेक्ट बंदूक काढून मारतोय आणि माझी इज्जत काढतोय. ही कुठली आरपी? कोणी तुला कोणी मारला पाहिजेलीच त्याला? नाही रे जी.
चार्लीनी. अरे मग मला म्हणायचं चार्ली तुला भाईगिरीच करायची तर ये समोर. तुला मी 3-4 पोरं देतो त्यांना मारून दाखव तू. अरे पर वो गेम है ना चेतन भाई, मग तो वो गेम गेम मध्ये को भी तुम्ही गेम गेम की सारखे तरह का नाही लेना. राहत? मला सांग मग तू तुम्ही गेम मग सारखे हे का नाही राहत? मक्याला का नाही समजलं की मग गेम मक्या मध्ये तर गेम कॉमेडी सारखं करत होता, राहायचं. माझ्या बरोबर होता नाही मक्या. ना, नाही सांगतो. दोनदा. ऐका माझी गोष्ट ऐका. मक्याने जेव्हा पहिल्यांदा त्याला भेटला ना, त्याच्यानंतर शिवान भाई आपके सामने अगर कोई गन रख के चलाएगा, आप उसको मजाक में ये बोलोगे क्या कि अरे ये तो प्लास्टिक की गन है, ये तो चलती भी नहीं है, ये फालतू की मेरे हाँ, सामने मत मतलब दिखाओ. फियर आरपी देनी चाहिए ना उस अरे टाइम फिर पर. आरपी देताच नाही तो. कॉमेडी नाही करू शकत का तू? अरे चेतन भाई 1-2 बार ठीक है. वो मरने के बाद भी वही बातें ए कर रहा है. बाबा गोलेमोहन, तू त्याचा वकील म्हणून आला असशील ना, तू इथून मी निघ, कोणाचा तुला वकील बनून आलो चापवली. नाही. मी मी प्रूफ दाखवेल. आरपी मध्ये मी मी काय प्रूफ बोलत दाखवेल. नाही याचा अर्थ नाही की माझ्यात दम नाही. मला चुकीचं वाटेल त्यांना मी बोलतो. आणि हां, मग तू मी मी तुला चुकीचं काय जे बोललोय, चुकीचे आहेत हे ना सगळं त्यांनाच होऊ बॅन दे, केलंय. सगळं झालं असेल झालं. पण मी त्यावेळी आरपी करून माफी मागितली मोठ्या मनाने. त्याचं काहीच नाही का? हां, तरी सुद्धा तुम्ही त्यांना बॅन देतात. आणि बॅन अरे देतात ते चेतन 1 भाई महिन्याचा दे, तुमच्यावरती काय 15 ॲक्शन दिवसाचा बोलतोय दे, तुम्हाला काय 10 बोललोच दिवसाचा नाहीये. दे. तू अरे पण परमनंट त्यांनी बॅन अरे देतो. ऐक ना हे गोलीमोहन, अरे त्यांनी हां. काय चुका केल्या ते दाखव ना बाबा, का पाया अरे पडू हे तुझ्या येऊन काय तिकडे. स्क्रीन शेअर बघा ना, हे मग ते बोलले दाखव फक्त आणि अरे ते शांततेत हा ते बघा, बघा हा काय आणि बोलतोय बघा. त्याच्यावर डिस्कस करा ना. हां, हे हे बघा. नुसतं तुम्ही बोल हा बच्चन याला आरपी करायला हा लागले तुम्ही डिस्कॉर्ड हा वर येऊन. चॅटमध्ये काय बोलतोय बघा, ठीक आहे. हां, म्हणजे त्याला चॅट चालव मधलं तू वो चालव बोलणार म्हणावं तो. सरळ आणि आके त्याला म्हण समोर येऊन भेट. गेममध्ये नको बोलतो. म्हणजे IRL धमकी देतोय. तर पुढे काय बोलतो, त्याला फक्त येते बडबड करतो, एकाच आपटेत मुतवतो म्हण त्याला, असं म्हटलंय. हां, आणि मग लाईव्हला तेव्हा मी कोणाच्या रिप्लाय तरी. काय दिला तो पण रेकॉर्ड करायचा ना. मी त्याला बोललो, "मग क्या हो शांत हां, हो ते जरा, आता ती मला आरपी आहे." हां. 1 मिनिट थांब ना. तुम्ही ना वाईट गोष्टी फक्त सांगतायत आणि ह्या गोष्टी करायच्या वेळेस समोरच्या पार्टीने किती रिएक्ट झाला ते नाही दाखवणार तुम्ही. हां? समोरची पार्टी पण मी ह्या कंटिन्यू होतेच ह्या रे. ह्या मेसेजवर रिप्लाय काय दिला माहिती का त्याला? की बोललो, "हो, हां. हो, जरा शांत हो. आरपी आहे, चिल." एवढं काय लगे बोलतो. म्हणजे मी एवढा प्रामाणिकपणे हसून रिप्लाय पण दिला भावा. माझ्या पण माझ्या तोंडात आरपीमध्ये हे पण नाही रागाचा बोललेत. शब्द नाही आणि माझ्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन पण रागाचे नसतात कधी. ते आरपीमध्ये नाही मग बोलले ते ते. रेकॉर्ड नाही केले, पण स्क्रीनशॉट बरोबर काढलाय. भावा अरे गरुडा, चॅट केली आहे तुम्ही त्यांनी चॅट. त्यांनी तुम्ही डायरेक्ट यांचं जे चॅट पाठवली ऐकतायत आहे. ना, या गोलेमन मला एक बोलायचंय. त्याला तू रोल हा प्ले ब्लरिंग सर्व्हर आहे ना म्हणतात. जर सर्व्हर, तुम्हाला तू माहिती सोड भावा. नसेल एखादा चांगला नाही. कोणतरी बघतो नाही. आम्ही. तू हां, सोड, बघा. सोड. हा हां, सर्व्हर सोड तू. बघ. तुझ्या विषय पोरांवरती काय आलं की चेतन तू असंच माहितीये का? करतो. हं. चेतन विषय काय माहितीये का? रूल्स असतात. आता तो पण बोललाय, हा पण बोललाय. मग ते तेच परत माफ्या. मग परत माझं अरे मग म्हणणं मी आहे की त्यासाठीच मी म्हणजे तुम्ही त्यासाठीच माफी मागितली. अरे पण तुम्ही जे खेळतायत ते फक्त चार्ली व्हर्सेस घनश्यामवाला सीन खेळतायत, की कोण तुम्ही अख्खा चार्ली वर्सेस शहरामध्ये घनश्याम? बादशाह? भावा मग माझा कॉम्पिटिटर एवढा लुक्का नसेल आणि मला मला मग नाही तुम्ही मी मी तीच आरपी एक टॉपिक कॉमेडीसाठी तेच. करतो. तुला त्या दिवशी आता ते काय म्हणजे मला सांग, की आपण आपल्या घरातल्या भावालाच मारायची सुपारी कशी देऊ? आपण हे हां. गेममध्ये अहो, जर ती भाऊ आहेत आरपी सगळे. होती. मी ही भावाला कुठली कशी आरपी यार? तुम्ही ह्या ती पण गोष्टी त्यांनी कसं काय त्याला बोलू लाचेची शकता? होती. 1 अटक-बिटक मिनिट थांब रे करायचं किंवा गोलेमन. त्याला गोलेमन 1 लपवायचा, मिनिट. त्याला मी भावाला पळवायचा ठीक भावाला होतं. मारायची आरपी कशी काय दिली? मला सांगा जर भाव डॉन आहे, तर मी त्यासमोर मोठं उभं ठेवलं की बाबा हा बघ, तुझ्यात दम असेल ना या डॉनला मारून दाखव, तुला मी गाडी गिफ्ट करतो. मी त्याला सुपारी कशी काय देऊ शकतो? तुम्ही या गोष्टीला सुपारी कसं काय बोलू शकतात? हां, त्याला जर गाडी अरे जिंकायची तो आहे, तर मी स्वतःनी डॉनला मान्य मारायची केलं. आरपी दिली. त्या पोराने पण मान्य केलं ना, की हा सुपारी दिलेली घनश्यामनी. आणि अरे दुसरी गोष्ट नाही घनश्याम, तू जेव्हा त्याला सुपारी दिली ना, तू ठीक आहे चल, तू कॉमेडीमध्ये केलं, पण ते चुकीचंच आहे. हं. दुसरी गोष्ट, त्या माणसाने किती खाऊन मारलंय, हे तू जाऊन बघ. हं. आता मी बघितलं नाही डोळ्याने, मी ह्यांच्या चर्चा ऐकल्यात, की त्यांनी खाऊन मारलंय त्याला. म्हणजे हा कुठला राग काढला गेलेला किंवा काय अरे मला शिवन माहिती भाई नाही. वैसा भी नहीं आणि मारा है. चार्लीनी कूल भी डे फॉलो नहीं 1ला किया म्हणजे है. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चार्लीनी फ्रँक घेतलं, की घनश्याम भाऊ मस्ती करतायत, मी पण मस्तीमध्ये घेईन ते सगळं. असं तो बोललाय. आता त्याच्यानंतर पण त्यांनी दुसऱ्यांदा काहीतरी मारलं होतं, तेव्हा मग चार्ली भडकला. कारण लगेच, त्यांनी ते काहीतरी लगेच. काय डायलॉग बाजी वगैरे काय केली होती. कूल डाऊन आता फॉलो नाही माझं केला म्हणणं आहे. काय, तू त्याला सुपारी दिली, त्यांनी मारलं. मग तू घाबरतच मार, घाबरत विषय कर. आरपी प्रमाणे जर तुला खरंच येतं. एवढं मेन बनाची काय करते? खंड्या आहे तू. कुठला खंड्या? आईच्या गावात खंड्या रे. अरे पण चेतन, तुम्ही मी तुझ्या पुढे खंड्याला रक्त, का माझं घेऊन येतात? मानेतलं मग रक्त मला एक देऊ का रे गोष्ट तुझ्या सांग पुढे रे, बाबा? 1 आहुती मिनिटं देऊ का तुला? अभि, गरुडा, मला एक गोष्ट सांग. चार्लीनी त्या गॅरीला फोन केला, ऑन स्ट्रीम बोलला, "तुझं लोकेशन हं. पाठव, मी तुझा डबल गेम करतो, तुला मारायला येतो." ही गोष्ट ती शोभली त्याला. मग ही पण चुकीची आहे. मग ही दिसली नाही गोलीमोहन? कुठे? त्यांनी कॅरेक्टर बॅन घेतलं होतं चेतन भाऊ त्याच्यावरनं. नाही मला तुमच्याशी नाही चार्लीने. बोलायचंय शेलार मामा. प्लीज. नाही, पण काय झालं मग कुठे? त्याच्यावर? कोणी कोणाला काय बोललं? चार्ली बोलला तरी त्याच्यावर पण मला ऍक्शन सांग घ्या. चार्ली त्याच्या हो. स्ट्रीमवरती गॅरीला फोन करून बोलला की
तुझा ऍड्रेस पाठव आणि तुझा डबल गेम करतो मी, करू का, कुठं राहतो तू, हे बोलायची त्याला शोभलं का? म्हणजे हे तो कुठे एवढा बोलला? भाईगिरी कर. कुठं बोलला हे नाही मग दिसणार अरे हे तो मी बोललेला नाही, शिवी हे मी त्या ऐकल्यावर दिवशी बोललेला ए आहे पण ते तो, ऍक्शनचं शिवी रिएक्शन आहे दिलेली ना. चेतन. तुला जर एखाद्याने कानफडत हा. मारली तर तू त्याला काय हा घे बा मी गांधीजी आहे, दुसरा हात पुढे गेला मग असं मला करणार एक आहे का? गोष्ट सांग सिद्धी, तो जो पोरगा इन गेम आरपी मध्ये जर त्याशी काही वागतोय तर हा त्याला मारायच्या धमक्या ऑन स्ट्रीम देणार? ही भाईगिरीचा विषय नाही. अरे पण त्यांनी शिवी दिली अरे म्हणून पण तो तो भडकला होता ना शिवी बाबा. अरे ती दिली शिवी ना, त्याला आपण शिव्या दिलीच नाही नाही. मी करत ना. सांगतो, मी जेव्हा यांना खंड्यानी यांना मारले ना तेव्हाच मी यांना बोललो की तो तुम्हाला पकडणार मारणार, कोणी रिॲक्ट व्हायचं नाही, त्याचं डोकं तापलंय. ते लोक बोलले की संपला विषय, आम्ही शांत बसणार. ओके, तर ते शांत होते आणि त्यांनी फक्त दुसरा गेम चालू केला. कुठला? व्हॅलोरंट. त्याला माहिती का आता हा मला मारणार आहे, हा काही बोलल, टॉक्सिक बोलल, इज्जत काढल, म्हणजे बरेचसे शब्द वापरल, त्यापेक्षा ह्याला न ऐकलेला बरा. त्याच्यासमोर फक्त तो झोपून राहिला, त्याला मारायचं मारू दे. आणि चुकून फक्त त्याच्याकडून इन गेम व्हॅलोरंट मध्ये शिवी देताना बटन दाबायला लागतो, तो बटन दाबला गेला आणि ती शिवी स्ट्रीमवर ऐकून आली. मला सांग, मला एक गोष्ट सांग की त्यांनी जेव्हापासून त्याला हा हँडकप केलाय तिथून त्याच्या तोंडातून शब्द नाही. तो फक्त हॅरी आहे ना, एकाच ज्याला बॅन म्हणजे ना त्याला आम्ही प्रूफ मागितले. एकदा सांगतो व्हॅलोरंट खेळत होता, एकदा सांगतो मोबाईल मधला गेम खेळत होता, एकदा सांगतो दुसऱ्याला शिवी दिली. असं तो बोलला. त्याला जेव्हा प्रूफ मागितले, त्याचा आयडी मागितला मॅनेजमेंटने की बाबा आणि आयडी तो दे नंतर म्यूट तुझा होऊन गेला ना, गायब झाला ना. म्यूट हो शेवटपर्यंत त्यांनी mute. डिस्कॉर्ड सोडून दिला. आणि मग चेतन तू नंतर बाजू शेवटी त्याने घेतोय, ही मान्य माणसं केलं. थोडी ढिली आहेत बाबा. हा. मग चेतन त्याने ह्याच्यावर पण किती त्याला सांग यार. पाऊण तास आता आम्ही जर बसलोय. चार पोरं जर तिकडे उभी आहेत एखाद्या व्यक्तीसाठी, तो डायरेक्ट निघून गेला तर कसं चालेल? तुम्हाला कसं आलंय माहितीये का? तुम्हाला म्हणजे आम्हाला काही त्याचा नाही अरे झालेला चाललं. चेतन hurt. प्रूफ समोर समोर बोलतोय, आता काय डोळे बंद करू का कान नाही, बंद नाही, करू? ते त्याची live समोरासमोर stream आहे. घडलेल्या आपण गोष्टी आहेत ना रे. तुम्हाला दाखवतो लाईव्ह स्ट्रीम आहे ना त्याची चार्ली. अरे बाबा तू बाजू घेतोय ठीक आहे चेतन, तुला पण ते कदाचित खोटं बोलत असतील. मला सांग आणि, त्यांनी शिवी दिली नाही, मग आणि त्याकडे त्याला प्रूफ का नाही मॅच- गेमचा म्हणजे कुठल्याही माझं एक गोष्टींचा? मिनिट नाही, ऐकून नाही. घ्या, एक मिनिट ऐकून घ्या. तो त्याच्या धुंदीत होता आणि त्याने डिस्कॉर्ड वर शिवी दिलेली आहे आणि तो इन गेम बोललेला नाही, कारण की तो इन गेम मेलेला आहे. तो पूर्ण आरपी एक शब्द पण बोलत नाही आणि तेवढ्याच सिच्युएशनला तो शिवी देतोय. अरे त्याने मागे टिंब टिंब आणि लगे हसतो, अरे तुमको नाही. आणि हसून म्हणजे जेव्हा डिस्कॉवरची पोरं बोलले अरे स्ट्रीम चालू आहे, म्हणजे तिथं दिसतंय की ती रागात शिवी नाही कोणाला, ती एक त्याच्या गेम मध्ये खेळता खेळता तो डिस्कॉर्डवर बोललेला आहे, ते त्याच्या लक्षात ना आलंय. त्या ऐकून दिसतंय ना आता शिवी कशी पाहिजे, ते शिवन भाऊ तेरी माँ असं की दिसतंय तेरी, की असं त्याला काहीतरी शिवी राग दिली पाहिजे का आणि नाही? नंतर त्याला लक्षात झालं की तो कॉट झालाय लाईव्ह स्ट्रीमला, की अरे फसलो, असा विषय झालाय. हा विषय आणि आहे. आणि आणि चार्ली ती पण ऐक ना, चार्लीची चुकी काय आहे ती शिवी आहे ना त्याने सिद्धी, ती शिवी आहे ना हा. त्या खंड्या पाटीलच्या स्ट्रीमवरच झाले ते. त्यात हम्म. काय ती कोणाला दिलेली नाही पर्सनली, आणि तोपर्यंत ह्या लोकांनी मरून मरून सर्व्हर सोडला होता वाटतं आणि हे डिस्कॉर्डवर आलेले. तर त्यांना निमित्त भेटलं. अरे मी सांगतो काय नाही, चुकीचे पॉईंट आहेत. आणि मक्याला पण राग या गोष्टीचा आला, कारण की हा खाऊन त्याला मारला आणि फुल रागात तुला हे करल ते करल. मग तेव्हा त्यांनी माझ्या चॅटमध्ये येऊन मेसेज केले, तेव्हा पण मी त्याला बोललो की मग ठीक आहे चिल, आरपी एवढा काय विषय आहे. म्हणजे ते त्या लोकांना ह्यांनी खाऊन जे काही रिप्लाय दिले त्याच्यावर त्यांनी रिॲक्शन दिलेत. आणि हम्म. गॅरीचा विषय तो चुकून निघलेला आहे. तर गॅरी डिस्कॉर्डला पण आला आणि त्याला बोलला की बाबा का आलं, मी तुला नाही दिली शिवी, ती दिली. म्हणजे तुम्ही एखाद्याने, मी तर बोलतो त्या गॅरीने दिली असेल ना शिवी, तर तो तोंडावर बोलेल बाबा मी तुला दिली शिवी, कारण की तुझी अवकात नाही. तो असा पोरगा काय बोलणारा, पण मी तुला शिवी दिलीच नाही. त्याला बोलतो का तुझा ऍड्रेस पाठव, मी तुला मारतो, तुझं कुठं राहतो तू, तुझा गेम कर. ही बोलायची पद्धत झाली का? आणि ऑन स्ट्रीम तुम्ही धमकी देऊ शकता. त्यांनी काय धमकी दिले? तो बोलतोय अरे मी तुम्हाला शिवी दिलीच नाही, मी त्या सिच्युएशन, मी गेम मध्ये होतो किंवा काय होतो त्याच शिवी दिली. आणि ती शिवी त्या प्रेमच्या लाईव्ह वरून लोकांनी कॅच केली आणि ते गेम मध्ये पण नव्हते, बघ तू. आणि हा काय तोंडवर करून सांगतोय शिवी दिली आणि तो मग सांगतोय गेम मध्ये होतं हे. अरे पण गेम मध्ये जर शिवी दिले तर ती तुम्हाला ऐकायला आली पाहिजे इन गेम. तुम्ही त्या प्रेमच्या लाईव्ह वरून जर तुम्ही शिवी काढतात, म्हणजे तुमचं एवढं लक्ष आहे, प्रत्येकाची लाईव्ह बघतात. आता माझ्या लाईव्ह वरून चॅट काढलं मग याचं, प्रेमच्या लाईव्ह वरून ती शिवीची एकच वाक्य काढलं, ते बाकीच्या गोष्टी का नाही काढता आल्या? तुम्ही आरपी नसेल येत तर आरपी करू नका, मी डायरेक्ट बोलतो. आणि भाईगिरीच्या आरपी विरपी करायची असेल ते घरी करायची, नाही तर तुमची भाईगिरी मी उतरवल, मला टाइम न लागणार उतरवायला. मी भाईगिरी करत नाही, मी येतो त्या गरुडाबरोबर आरपी करतो, कॉमेडी करतो, विषय संपला. दरवेळेस तुम्ही भाईगिरी करा, भाईगिरी करायची तुमच्यात करा. आणि तुम्ही कोण एवढे मोठे भाई नाही आहेत, समोर आले तर डायरेक्ट चड्डीत तुम्ही हे करतील.
तुम्ही कोण भाई आहेत रे, कसले भाई तुम्ही? आणि भाईगिरी काय केली तुम्ही? त्या मग हेच विनाकारण होते ना यार लोकांना घरी चेतन, आता तू पण बोलतोय समोर आले तर चड्डी ते, हेच सेम की तुझा ऍड्रेस दे, कोण बोले अरे पण नंबर मला दे, काय इग्नोर द्यायचा. म्हणायचंय, अरे काय पण अर्थ आहे हे त्याला? बोलतो का? अरे पण तुम्ही आरपी जर लोकांशी तसं वागतात म्हणून तू एक बोलतोय बघतो मी. का चेतन, हे कधी आमच्या कोणाच्या बाबतीत का नाही होत? तुमच्या फक्त 2-3 टीम आहेत त्यांच्यामध्येच होते. मी आता काही करत स्क्रीन नाही बघा. गरुडा, आणि मी एक गोष्ट सांगू, तुमच्या स्क्रीन बघा समोर मी एकदा. थकलेलो आहे. दाखवा तुम्हाला, काय दाखवा तुला सिद्धीला मला काहीच प्रूफ करायचं नाही. तुम्ही चुकीचं ते चुकीचं समजणार, आणि त्यामुळे मला हे चुकीचं वाटतंय. नाही नाही, बघ तुला हे बघ, इन शॉर्ट तुला जे बोलायचं आहे ना, की चार्लीची गँग ओव्हर पॉवर्ड तुला वाटते, तर ती जर Overpowered वाटत नाही असेल रे. त्याचे प्रूफ दे. तुम्ही हे तुम्ही चुकी जे करत आरपी असेल प्रूफ करतात दे, ना, त्यांना पण ऐका, सेम ऐकून बॅन घ्या. देईल. तुम्ही जे आरपी करतात ना रागात किंवा भाईगिरीत, तर तुमची स्ट्रीम जरी बघितलं, तुमचे रिएक्शन पण रागाचे असतात. तुम्ही स्वतःला समजतात त्या कॅरेक्टर मध्ये. तुम्ही कधीच आरपीचं कॅरेक्टर वेगळं आणि स्वतः वेगळं नाही खेळू शकत. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा राग येतो, तुम्ही स्वतःला असं दाखवत का तुम्ही स्वतः खेळतायत आरपी मध्ये. तुम्हाला आरपी येतात नाही, आणि भाईगिरीच्या तर आरपी सोडून दुसरी कुठली आरपीच नाही केलेली. उठ सुट भाईगिरी, याला मार त्याला मार, बंदूक काढ, गोळ्या टाक, बस हे आरपी. आणि काही प्रूफ बीफ दाखवू नका. नाही त्यांना मी कळतो गोली मोहन, हम्म. जर ती म्हणजे अजून गँग बनले नाही बनले, पण जर ते पण एवढं कोणालाही जर मारत असतील, मग तुम्ही काय करतात तेव्हा? ते नाही कोणाला मारत, कोण फक्त पण माझ्या आलं लगेच शब्दामुळे ते ह्याला उचलणार मारलं त्यांनी. मारणार. जे पण झालंय ते आतापर्यंत आरपी करून झाले, पोलिसांशी असो किंवा कोणाशी असो. हम्म. बाकी कोणी आहेच नाही. आता हे फक्त बघा मी हे मी एकच म्हणजे बोलल अभिभाऊ. बघा म्हणजे आता ही तुम्ही माझी स्क्रीन बघा. इथे दांते आहे, बीस्ट आहे. आता यांचा तर कोणाशीच काही संबंध नाहीये, हे स्टाफ आहेत. ठीक आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी मेसेज वाचा. तुम्हाला कळल की म्हणजे एक जो बोलण्याचा तरीका असतो ना, तो कसा आहे समोरच्या व्यक्तीचा. हम्म. ठीक आहे. आता ही गोष्ट इथं टाकायची मला तर नाही वाटत की फारशी गरज आहे. म्हणजे हे आता हे जे चालले मॅटर त्या दिवशी पासून तर चालले का? हो, हे तिकीट हे उघडलाय त्यांनी. सुपारी बिपारी दिली आणि त्याच्यानंतर चालू झालं काय विषय? नाही, नाही. बघा मी तुम्हाला सांगतो. पहिल्या दिवशी डॅनीनी जेव्हा मक्याला मारलेलं, त्यांनी तेव्हा इमिडिएटली एफेक्ट क्विट मारलेलं. दुसऱ्यांदा पण त्यांनी तेच तो केलं. माझ्या बरोबर आणि होता. मग हो, आणि म्हणजे तुमच्या समोरच मारलेलं नाही, डॅनीनी. त्याला मग लूज तिथून मोशन झालेले. उचललं. तो मला बोलला मी टायगर जातो, मला नको घेऊ, कारण की मला कधी जावं लागेल. तर मी बोललो नाही तू थांब. मी त्याला जबरदस्ती थांबवला. तर तो मला बोलला पण असा मेसेजवर की नाही मला कंट्रोल होत, मी जातो. पण त्याने इफेक्ट केला. तो फक्त माझ्यासाठी बघा आलेला 10 मिनिटं. पण मला एक कळत ओओसी नाही जर की एक शेलार ऐका ना, मामा तुम्ही ओओसी म्हणजे 10 वर्ष आधीचा एक्सपिरियन्स आहे का जीटीएचा तुम्हाला, की तुम्ही एवढं एकदम प्रॉपर प्रूफ आणि नॉलेज देतात जीटीए अरे बद्दल? असं नाही चेतन, अरे तुला पण सांगू का, जेवढे प्लेअर इथे रिपोर्ट्स कोणालाच येतात एवढा मला तेवढे काय एक्सपिरियन्स तेवढेच म्हणायचंय, नाही हे चुकलाय तो करतात. आणि चुकलाय. कोणाच एवढा एक बादशाह मिनिट, नाहीये. हो. चुकलाय तो चुकलाय, पण परमनंट बॅन हाच ऑप्शन आहे का? त्यांना हीच सजा आहे का? हा, अरे मल्टिपल वेळा, एकदा चुकी नाहीये ती. एक काम करा ना, तुम्ही द्या बॅन त्याला. आणि मला असं वाटतं मी पण हे बोलतोय ना त्यांच्याबद्दल बाजू, तर मला पण काहीतरी रिझन काढून बॅन द्या. तुम्ही लोकांनी ना अख्खं हे तुम्हाला कधी संपून कोण काय टाकलेलं आहे. बोललंय का तुम्ही चेतन सगळे भाई? जेवढे नवीन लोक आलेत ना, सगळ्यांनी घाण केली. नवीन लोकांमुळे सगळं तुटलेलं आहे, आणि अरे ते तो परत गोले कधीच मोहनला नाही तूच होणार. आणलाय. तू नाही आणि ना, काय आणला रे ना. देवा. अरे हे लोक पहिले ना किती भावुक असतात रे. यांची अवकात नाही. हा तो एवढे मनात शिरतात ना, साले गुड बुक्स मध्ये राहतात फक्त. आणि जेव्हा यांच्यावर विश्वास ठेवतो ना, अरे तेव्हा हे इंग्लिश यांची बाप. भाई, बाजी तुम्हाला दाखवतात. कोणी काय अरे म्हटलंय? नाही, तुमची लायकीच नाही. तुम्ही जा इथून. नाही, माझ्या मग माझ्या तुम्हाला नजरेत एवढं तुम्ही काय झिरो आहे, होतंय? झिरो. तुम्ही तुम्हाला एवढं सगळ्यांनी काय ना अख्खं होतंय? संपून टाकलेले आहे नवीन लोकांनी, मी एवढंच म्हणजे बोलेन. आणि तुम्ही ना एवढं का आयुष्यभर म्हणायला चेतन, बोललात अरे ना, तो अरे पण हे बाई चेतन तो चेतन, गोले नाही मोहन बाबा, वगैरे तू आहेत काय ना बाबा, बोलूच खूप नको. आधीपासून तुझ्या आहेत. मनात आहे ना, तुझ्या मनात लय वेगळे विचार आहेत. तसं राहा. मला तुला काहीच बोलायचं नाही, आणि तू यात बोलू पण नको. तू माझा मित्र आहे, तुम्हाला बस काय मी बोललंच तक्रार नाही. करीत तुम्ही नाही. सुपारी दिली, नाही काय इथे बोलले, दिली? विषय तुझे असा नाही की तुझं आवडते काय बस. ऐकलं नाही की तू लगेच तू अरे निगेटिव्ह माझं घेतो कोण बोलला समोरचा. ऐका, मला कुठे इज्जत पण नका देऊ. मला अरे कसलाच मान इज्जतचा नाही सन्मान रे नकोय. तू. पण मला एक आता तू बोलायचं, त्या बोलतो गोली दिवशी मोहन जर काय माणूस भेटणार नाही हा. अरे ज्या किती गोली मोहनची बोललेलो मी रे. वाट लावलेली जेव्हा पहिल्यांदा कनेक्ट झालो तेव्हा, आणि अरे तू मलाच मीच त्याला दोषी कळत नाही, ठरवलं त्याची आणि अवकात त्याला नाही. भाष्य ठरवलं, तो आणि त्या आता तू तिथं त्यालाच ऐक डाऊन ना, ठेवतो. मला बोलणार एक दोन नाही. गोष्टींचे प्रूफ पण आले, मी दाखवत नाही. त्या तिथं विषय असा झाला की यांना बॅन दे. तर ह्याचा मेसेज काय माहिती का? टेन्शन नको घेऊ, 2 दिवसांनी बॅन दिला, आता लगेच नाही दिला. अरे म्हणजे हा डबल ढोलकी आहे. आणि तुम्ही खरं सांगू, जे जे मी नवीन असं लोक काय केलं? जुळलेत ना, यांनी सगळं संपून टाकले बाई. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी ना कुठल्याही गोष्टीला जातील. अरे गोलेमान, तुझी अवकात नसेल, मी त्या गरुडाशी भांडलेलो आहे की तू दुसऱ्यांना सर्व्हर का देतो, तो गोलेमान आपला माणूस आहे. अरे तुमच्यावर किती अरे विश्वास मग मी ठेवला. कधी तुम्ही डिनाय तुम्हीच केलंय? साप आहेत. तू तो खालचा, हे साप आहेत. तुम्हाला फक्त आज गुडबुक्स आता मध्ये शिवम भाई तुम्ही राहण्याचं सांगा, येतं, मी ह्यांना बाकी काय काही नाही. बोललोय?
तुम्ही सगळे यांनी ती म्हणजे मला सुपर तुमच्यावर हिपरीची विश्वासच फालतू नाही. आरपी तुम्ही केली. जा इथून निघून जा. तुमच्यासारखी मला- तेच ना, ती आरपी का ती केली फालतू तेच काही आरपी इतकी कळलंच चुकून नाही केली की माझी त्याच्यावरून एवढी पण आम्ही इच्छा काय की बोललो पोलीस नाही. उचलले असते म्हटलं पण ते नंतर गरुडा आपले हे चेतन सगळी भाई नवीन लोक कॉमेडी आहेत ना, करतात ते घातकी आहेत. करतात. यांनी सगळं अक्षरशः पूर्ण कोणी आमची नवीन नाहीये, म्हणजे सगळी आमचा जुनी पोरं. बॉन्ड आमची लाईफ पूर्ण खराब करून टाकलेली या लोकांनी. कोणाचं काही खराब नाही कोणाचं झाले काही अरे पण बिघडलं ए नाही. फक्त एक मिनिट, मनावर अरे घेतले ते घनश्याम, खंड्या कुठला बिंड्याचं बॉन्ड कुठलं काय खराब झालं ह्यांच्यामुळे आपल्या बॉन्डचा काय संबंध? काय संबंध? एक अरे, मेन तर यांचा आरपीच decision, माहिती नाही यांचा त्यात काय निर्णय- झाल्यात त्या. यांचा निर्णय यांचा डिसिजन हा आपल्या आपल्यात वादिवाद करतो. या गोष्टी चुकीच्या अरे आहेत. आपल्यात वाद नाहीच झाले. मी फक्त काही वाद नाही मी तर माहित काय चेतन चिल आहे यांनी. मी. काही वाद नाही माहित. अरे सिद्धी तू चिल राहा, तू वेगळा आहे रे सिद्धी, तू संपलाय तुझा विषय, तुझ्याशी मी नाही बोलत काय. आणि मला काहीच नाही तुला रिप्लाय द्यायचा. हे बघ गोलेमोहन, तुला द्यायचं त्यांना बॅन दे, हवं तर मला पण दे, विषय संपलेला आहे. आणि गरुडा, तुला मी त्यांची बाजू घेतो असं मी काय वाटतंय ना, म्हणतोय तर तू ती- काही मला नाही. काही तुम्ही नाही शांत बाजू वगैरे घेतो. कोणाची बघ, बाजू घेत नाही. मी या गोलीमॉनशी सर्व्हर- बोलणं पण हे केलं बघ, हा सर्व्हर आहे ना आणि तो माझ्यासाठी खंड्याला आहे ना, तर त्याचं कॅरेक्टरचं काय ते परमा का काय होणार होतं ना, तर गोलीमॉनला ते विचार पण मी काढलं. स्वतः बोलला की हो. असं नको करू, कारण हो, कसं मी लगेच एखादं गरुडाला फोन कॅरेक्टर आहे केला. ते जिवंत राहायला पाहिजे. त्याच्यात त्याचं पण काहीतरी प्रेम असते किंवा त्याचा काहीतरी विचार असतो. हा. ते त्याला मी कधीच बोललोय आणि त्यामुळे ते त्याला ते पण कॅरेक्टर दिलं. बंद पण नाही केलं. आणि तो त्या दिवशी इन गेम होता पण ना, ज्या दिवशी आरपी झाली, मग? मीटिंग वगैरे झाली त्या दिवशी. त्याला नाही आता दिला ban. परमनंट बॅन कोणाला दिलाय? जो प्रूफ दाखवायला आणि आला नाही की बाबा तो गेम खेळत होता. दरवेळेस लोकांना फक्त घनश्याम चुकीचा दाखवला जातो, चेतन चुकीचा आहे. अरे लोक मला अरे असं कधीच चुकीचं नाही झालं समजून- चेतन समजून भाऊ. चुकीचं बोलून आई शपथ या येत्या 7 वर्षामध्ये एवढं वाईट मी गोष्टी सहन अरे केल्यात ना, चेतन माझ्यासारखा भाई, या कुठलाच सर्वाला पोरगा पहिला नाहीये बिझनेस की तुम्हाला त्याने एवढं सहन करावं केलंय. चेतन तू लाईव्हला त्यामुळे- करतो म्हणून तू अरे काय लाईव्हला करतो, तुम्हाला पण तेवढी मजा येत असेल मला माहित नाही. तुम्ही आम्हाला काय नाही, मी तर अरे, कॉमेडी मध्येच आहे तुम्ही आता खरं पण. सांगू ना तर तुम्ही इमोशनलेस आहे. तू झाला असिद्ध्या, तुम्हाला काही घेणं नाही. एखाद्याला भेटतंय लोकांकडून भाऊ चुकीच्या इमोशनल गोष्टी लेज घडत असता तर मी होत्या. त्याला कधीच बोललो असतो की उडव त्याला बी उडव याला उडव. आजपर्यंत मी गेली त्याला 7 बोललोय वर्ष की कोणाला मला पण लोकं नको एवढी बॅन देऊ. चुकीचं समजतात, पण मी पण जिद्दीला भेटले भावांनो. कारण की मला तुम्ही जेवढं चुकीचं लोकांसमोर दाखवणार ना तेवढं मी तुमच्या समोर जे काय आहे ते मी अरे accept चेतन भाई, करणार. सर्व्हरचं पहिलं सगळं तुमच्याकडे असतंय. असतं. आज माझ्या- 7 ना माझ्या- 8 गाड्या तुझ्याकडे आहेत. 7 इथे मी 8 तर गाड्या तुमच्याकडे आहेत. अरे Call गाड्या मारायला आहेत, तर गाड्या गाडी. पैसे आहेत, मी गाड्या- सगळे पैसे मला आम्ही एक करतो. म्हणायचंय, सगळे आरपी माझ्याकडे करून admin चा करतो. रोल आहे का? त्या दिवशी बोललो का रे मला ऍडमिन दिला गरुडा बोलला. गरुडाला फोन केला लाईव्हला. मग ते तुम्ही गरुडाविषयी बोलला पण ऐक ना, बोललो मी ऐक मी काय बोलतो चेतन, त्या दिवशी हो, तू गरुडा फोन केला मला. तुझ्यासाठी ना किती काय करा तू अरे पण बाबा रक्ताचं- ऐक ना, अरे नाही, ऐक, नाही, काय तू नको, त्या काय दिवशी नको. काय बोलला ऐक, मैंने तू परफेक्ट duplicate- कर तू दिया तबला सब नको वाजू. तू काय मला बोलला की बऱ्याच जणांकडे ऍडमिनचे रोल आहेत. मी गोलीमॉनला लगेच कॉल केलाय, बोलला कोणाकडे पण रोल द्यायचा नाही. मेन आयडीन कोणाकडेच नाही. आणि त्यांनी सांगितलं पण श्रीराम रोल भाई फक्त सोडून. त्याच्याकडे आणि त्या जीजीकडे आहे. मी जीजी आणि डीजे आपला डेव्हलपर. आणि तू बोलतो की माझ्याकडे प्रूफ आहे. दाखव मग, तू काय दाखवलं का प्रूफ? मग कोणाकडे admin आहे? चा रोल आहे. माझ्याकडे फक्त श्रीराम गाड्या मामाकडे spawn soft करायच्या गाड्या आहेत. spawn मग मग करायचंय मला तो. तेवढा तरी रोल द्या ना. काय दम? हे ह्याच्यासाठी होतं एक- सगळं चेतन एक भाई, दे रे हे ते. सगळं ह्याच्यासाठी होतं. त्याच्यासाठी नव्हतं. ए, मला काहीतरी द्या. त्याला नाही, रोल दिला नाही, ना नाही, तर नाही. त्या तो कोण, तो नाना, तो भाई, तो मकरन, तो अनास, सगळ्यांकडे वेगवेगळ्या गाड्या ना, पैसे, बँकेमध्ये बॅलन्स ना, पैसे, अनलिमिटेड बँकेत, गण येतील रे. सगळं, अरे सगळं, अनरियल काका 2.0 अरे. बनल हा. अरे मी काय म्हणतो चेतन गेल्यास तू 6 का 8 एक मिनट करोड रुपये शिवन भाई, केलेले. मेरी बात सुनो शिवन भाई, मेरी बात सुनो. मेरे को ये चेतन भाई को अब मैं खुलासा करूंगा. अब मेरे को इतना सुना है ना चेतन भाई, हे मला सांगतात अरे हा तो आपला डेव्हिल आहे ना, त्यासाठी ही गाडी कर रे. मी म्हटलं चेतन भाई तुमच्यासाठी गाड्या येतील ठीक आहे, आपण स्टॉक काढू शकतो, बट आपला डीलरशिप अशी आहे ना नवीन PDM वाली, तिच्यामध्ये स्टॉक भरायला लागतो, बाकी कोणासाठी नाही भरणार. पण हे त्याच्या मागेच की अरे ह्याची ती हा, गाडी आता टाक, एक तुझी गोष्ट ती गाडी फोडू का टाक, मी? तुझी आता ती एक गाडी गोष्ट टाक. फोडू का? कशाला आता एक तुम्हाला गोष्ट फोडू देतोय का मी ना, खुश आपल्यातली? राहा ना. आता मी एक गोष्ट फोडू का? मी ते हा, फोड, बोललो, फोड, मी फोड. बोललो, आता एक गोष्ट फोड दो. मी बोललो हाँ. कि खंडेकार मेरा बातचीत हुआ है, वो मुझे बोल रहा है कि गाड़ी दे दो ऐसा. मैं बोला मुझे गाड़ी क्यों दूँ? काम धंधा मेरे को क्यों गाड़ी दूँ? ती पण गाडी काढायला लावलं तुम्ही. हाँ, तो एक मिनिट हा. मग ती परत पण दिली त्याला. गाड़ी काढायची नाही बोलत. मी टाकावी काय बोलतो. तो मी बोललो की अगर तेरे में दम नहीं तो तू ऐसे ऐसे इंसान को जाऊन को मार के दिखा, तब मैं तुझे गाड़ी दूंगा. आणि ऐसे ऐसे तेव्हा इंसान मला को नहीं, उसको मार के दिखा. का कारण हाँ, त्याचं ते- नाव ते- घंटा ते- पडलंय.
असा विषय झाला. ऐसे आणि इंसान त्यात नाही. तू काय बोलला आता की हा चल हाँ मी म्हटलं ठीक है चल तू हा, तुझको करना तर है मी तो करू ह्याची- कॉमेडी. बघ, गरुडा मी ह्याच्यावर पण आरती केली आहे का अरे हा बोललेले मी ह्याच्यावर पण मी आरती कधी केली केली? होती. म्हणजे बघ स्पॉन्सर हा होता आता आरती- एक सांगतो आहे, इथं आरती पण नाही गाड्या केली द्यायचा हा, विषय आपण होता ना तो Discord गोलेमन वर देणार बोलतो होता तुम्ही. कारण की गोलेमन मला Discord वर गोलेमन बोललो. माझी आरती आली हे, मला बोलू दे ना बोलू हा बोल. Discord वर बोलले का मार आपण? रहा है वो मार रहा है तो गाड़ी चाहिए मुझे उसने चैलेंज किया तो मैं गोलेमन बोलतो ठीक आहे फोन मार्केट का होती बघ कोणाला पण विश्वास नव्हता की तो त्याला मारेल. गाडीत लावली. सुपारी म्हणती गरुडा तुमच्या डोक्यात खंडच घुसलंय की सुपारी अरे पण तो खंड्यात बोलत होता ना चेतन सुपारी भाई ती चुकीचीच आहे आरती पण काही असू दे पण तरी तुमच्यासाठी करून दिली ना. त्याच्यामध्ये चार्ली पण एकटाच आलेला तो नव्हता आला पोरं घेऊन त्याला वाटलं तुम्ही मारून नाही देणार त्याला. नाही जाऊ द्या तुम्हाला द्यायचं त्यांना बॅन द्या मी उगाच त्यांच्यामुळे जास्त अरे पण कोणाला बॅन तसा मिळालंच माफी नाहीये मागतो. तू तेच ऐकून बोल घ्या. मी काय म्हणतोय शिवन भाई इनका मन शांत हो रहा होगा ना तो मक्या आणि गॅरीला पण अनबॅन करतो. अरे मक्या आणि गॅरीला अनबॅन करा काय विषय नाही हा. फक्त त्यांना सांग चेतन की भांडणं बिंडणं पण नका माझं करू काय- चिल रा रे. अरे माझं काय म्हणणं आहे, चेतन की अरे मग मी त्यासाठी सिद्धी त्या दिवशी आरपी केली का अरे पण तुम्हाला ही काय हा कुठला ग्रुप बनवला हा नाही, एकदम एक असा मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, की एक मिनिट. कोणालाही त्या बोललं का दिवशी लगेच सगळे खंड्यासाठी अंगावर आरती येणार केली. हा कारण कुठला ग्रुप आहे खंड्याचा परमनंट बॅन होणार होता म्हणून तुम्ही त्याच्यासाठी आरती केली. तुम्ही बोलले की दोघांना बॅन नका करू, दोघांची त्या आरती दिवशी करू. बोललो की कोणाला बॅन त्याच्यामध्ये गॅरीचा ह्याचा काही सीन नव्हता. सीन नव्हता की नाही खरी गोष्ट नंतर केली. मग आला. त्यांना हा मग त्यांना परमनंट नंतर केला ना एक त्यांनी. महिन्याचा नं- द्यायचा होता किंवा 10 हा ठीक आहे मी काय म्हणतोय आता ठीक आहे तर एवढ्या दिवस आता नाही नको ना, आता त्यांना नको काढू unban आता करतो. राहू दे मी तर बोलतो सगळ्या नको टोळीला नको त्या काढतो. बॅन दे नाही नाही तुमचा ना खूप मूड चेंज होतो यांच्यामुळे अरे, आणि तू ते सर्व्हरला मला ना- समजत काय नाही. चेतन तू जाम मनावर घेतो रे एखादं म्हणजे एखादा मनावर घेतो पोराला रे कोणाला तुम्ही. बॅन भेटला सर्व्हरला काय मला एक गोष्ट सांग जिथं मी बोललो ना बॅन नाही द्यायचा तर नाही द्यायचा मग तो विरोधक असला किंवा दुश्मन असला तरी अरे पण नाहीच चुकीचं द्यायचा. असलं तर कसं काय करणार चुकीचा असला तर काय करणार. मग मला ना तुमच्याशी ना अरे हे बाबा बघ, उद्या हे काय असं माहितीये थोडी का चालतं. उद्या तू हात वर गेल्यावर मी गोली मोंची आय करणार तुम्हाला एक बरोबर गोष्ट माहितीये मग? मी आहे ना तुमच्या आता त्याला थोड्या वेळ आधी त्याला फोनवर मी काय काय बोललो मग? विचार उगा आता मला माहिती बोलू, ते पण नाही बंद तरी मी कर त्याला आता, किती बडबडलो. कोणी नका करू फालतू ऐक- ऐक- म्हटलं ऐक- हे जे गरुडा- तू गरुडा आता बोलला म्हटलं. तेच मी त्याला फोनवर बोललो मला काय म्हणजे म्हणायचं असंच भांडणं करत तर काय मजा मिळणार आहे मला तुमच्या सांगशील बॅन- मला नाही मला देणार का? सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे जर एकटी गोष्ट मला दिसले आणि त्या गोष्टीमध्ये खरं काय ते मला दिसलंय तुम्ही ती गोष्ट फक्त ऐकले आणि ती गोष्ट मी काय म्हणतो चुकीची पब्लिक दिसली. करू का ऐकून घ्या एक मिनिट थांबा ना, एक मिनिट ऐकून घ्या ना. पब्लिक करू जर ती गोष्ट सगळ्यांना? मला दिसले ना तर ती गोष्ट मी खरं सांगण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी तुम्ही लोक आहेत ना कधीच त्या गोष्टीला accept नाही करू शकत. का तर शी. मी सांगतोय अरे माझं म्हणणं आहे बा मी आता तुला लाईव्ह वरच चेतन भाई. सांगतोय की तू आणि बाकीची पोरं आहेत ना त्यांनी प्रूफ आणावा कोण पण जर माऊंट चुकीचं चिली वागत आडे असेल ना, guys. मला वाटलं जे तुला काय? वाटतात ज्यांना सपोर्ट भेटतो किंवा चुकीचं अरे काही प्रूफ आणावा त्यांना बॅन आपण देऊ बस गरुडाजी मी काय करतो आता पण ते public मला एक करतो कळत नाही हे पाहिजे. हवेतच चाललंय सगळं चेतन अरे सांगतो ना नवीन आयडिया करू आपण कोणी केलं कुठल्या नाही गोष्टीच नाही आहेत म्हणजे Public त्याच्या ban करू. म्हणायचं public हा decide server करणार. आपला ban आहे. द्यायची या का? सर्व्हरला कोणी कोणाला बॅन देऊ शकत नाही हा काही मॅटर होत असेल तर अरे, तिथे ban देऊ चेतन असं शकत कसं रे? नाही. हा कुठला रूल घेतला अरे चेतन हे बघ हा सर्व्हर तुझा आहे बॉ गॅरी माझा आहे. पॅरी नॅरी ना मंट्या यांचा नाहीये हम्म. हे लक्षात ठेव बघ सिद्धी हा हा, सर्व्हर बस. माझा आहे बरोबर तर मी एवढंच सांगेल तुमचा आहे का फक्त. जिथं काही विषय होत असेल ना चुकीचा ऐक हा. बोले मग तू पण ऐक हा. जिथं चुकीचा विषय होत असेल ना तिथं मी जाईल समजवता करेल सॉल्व्ह करेल पण तो विषय वाढून देणार नाही कारण की वाढला तर त्यातून बॅन भेटेल लोकांना मग मी त्या गोष्टी जर केल्या असतील तर तुम्ही बॅन नाही देऊ शकत हा जर मी काहीच नाही केलं त्या दिवशीची आरपी नाही केली मी माफी नाही मागितली आणि तुम्ही डायरेक्ट बॅन दिला असताना मी आलोच नसतो तुमच्याकडे परत पण मी एवढं सगळं होऊन सुद्धा जर तुम्ही त्या लोकांना परत अरे पण मला म्हणजे चेतन हे वेगळंच प्रकार झाला रे हा की ते नाही का एखादं 4 शिव्या देतात आणि मग नंतर बोलतात की मला हे नव्हतं बोलायचं चुकून निघालं तसं आहे आता ही ती आरपी तूच हम्म. क्रिएट केली आणि तूच सगळ्यांचे माफी का मागत फिरतोय मला काही हा. कळत नाही ती गोष्ट ते ती तू तर मला लोकं पण येतात एक ना, फोन ती केलेला मस्त आणि बोलला झोपली की मी आहेत. माफी मागितले काय टेन्शन नाही माफी अरे पण कुठल्या माफी आणि कुठलं कशासाठी? इथे हे चाललंय भावा, त्या इलेक्शन कोणासाठी? पोरांनी एवढा काय मोठा गुन्हा नाही केलाय की तुम्ही त्याला परमनंट बॅन देतील परमनंट बॅन देण्यासारखे ऑलरेडी लोक आहेत तुम्ही त्यांना पण नाही माझं बोलू ऐक शकता. चेतन माझं तर काय म्हणणं त्यांनी आहे जे केलेलं आहे कृत्य त्याला तुम्ही आरपी समजता माझं म्हणणं काय माहितीये का त्या हम्म. खंड्या आहे ना खंड्या त्यांनी स्वतःला घनश्याम नाही समजावं त्यांनी हम्म. खंड्या कॅरेक्टरनी खेळावं गरुडा, हा, त्यांनी लोकांसारखं बाकी आयुष्यभर सारखंच तू करावं नाही ना, आयुष्यभर- ऐक. अरे ए घनश्याम बाबा. त्याला जे असं कडेवर घेऊन दुधू पाचतोय ना कंटिन्यू असं तोंडामध्ये ते हे करून भाई त्यामुळे तू त्या खंड्या झालाय चार्लीला दूध मेन पाजतोय.
सिद्धी तू त्या चार्लीला दूध वा मी चार्लीला दूध पाजणार कारण चार्ली आपला आहे. चार्ली आपल्यासोबत आहे. वा, चार्लीने आपल्या आपला- विरुद्ध काय नाही केलं. वा, उलटा आपल्या विरुद्ध भडकलेल्या लोकांना चार्लीनी बाहेर काढलंय. हे बघ तो आपला नाही तो तुझा आहे त्याला फक्त तू याशी घेणार मग राहणार तो माझा. 100% त्याला मालवणी पण तू माझा बाजले. राहणार. चार्ली पण माझा राहणार कारण तू त्यांना घे, माझ्यावरती कडी निरागस मारायची. प्रेम करतात. त्यांना माझ्याकडनं काय हा, नकोय. करू दे. खोटं प्रेम दिखाव्याचं प्रेम good books मध्ये खोटं राहायचं प्रेम सगळं भावा तुझं. एका हा. महिन्यात कळतं रे. 8-8 6-6 वर्ष लोक खोटं प्रेम नाही करत बघ, मी चेतन. काय होते सिद्धी हा मग हा अरे त्यांना आता ह्याच क्षेत्रामध्ये उतरायचं आणि ह्याच क्षेत्रात पुढे आता बघ जायचं. तुझ्यासोबत तुझी गँग असते का नाही. अरे असते का पण नाही मला तुझी एक गँग. गोष्ट बोलायचं हा, हा, असे चेतन माझ्यासोबत पण विषय- काही लोक असतात चिल. काय हा, एवढं मग मनावर दुधू- घ्यायचं त्याच्यात. दुधू कोण हा, पाजतोय हा. तू पाजतोय मी नाही किंवा कोणाला मग पाजत तुमचं मी तुला काय क्षेत्र बोललो मी तुम्हाला त्यांना उभे पण चांगलं नाही राहू करत. दे. माझं क्षेत्र माझं चांगलं आहे काम बी तुमचं क्षेत्र मस्त आहे तुम्हाला बरं झालं. मी कोणाला नाही मला हे बोलायचं प्रवृत्त त्यांनी केलं कारण की मी कोणाला दुधू बिधू पाजत नाही. माझा रूल आहे नाही तर नाही. माझी एक दहशत आहे माया पुढे कोण जात नाही. मी कोणाशी फ्रँक होत नाही जसं तू होतो फ्रँक. तर तुमच्या मनात जे चुकीचं मी भरलेलं फ्रँक आहे नाही झालोय. ना, माझ्याच जवळच्या मी त्या लोकांमुळे खंड्याला उचललाय, लोक खंड्याला शेफारली. उचललाय. बाकी आता जे आहेत ते व्यवस्थित लायकी ते कंट्रोल तुला मध्ये prank प्रेम राहा, तू मला करतात काय चिल नाही बोलायचं त्याच्यावर. तुला ज्याच्यासोबत फ्रँक राहायचं राहा ज्याच्यावर ज्याला उचलायचं कॅडीवर उचल त्याला फिरवायचं फिरव मला काही अरे त्या गॅरी नाही काय त्याचं नाव त्या खंड्यापेक्षा तरी बरे रे बरे 2 लाख पटीने बरे रे ही लोक. पण मला एक गोष्ट शिवराव, कळत नाही सिद्धी खरंच वाईट हेच वाटतंय की खंड्याचे खरे कांड जर कळले पब्लिकला काय करेल पब्लिक. पण पब्लिकला मी काय म्हणतोय काय सांगू बाबा, आहे ते शिवनभाई अरे शिवनभाई मला हे हा. वाईट जे वाटतं की मक्याचं ज्या चालू झालं क्षेत्रावरती ना आपण आरपी प्रेम मध्ये करतो तो खंड्याला एक्सेप्टच कसा हे करतो हे मला ते कळत नाही. मागून ढकलणं आहे ना ढकलणं हे शपथ. पण चेतन भाईनेच केलंय. नाही पण कमाल आहे शिवराव. मी आता ज्या क्लिप परत चेतनवरती आपण बघितली. प्रेम करतो तो चेतन खंड्याला जवळ कसाच करू शकतो. छायला असं अरे काय आहे? ए, बैला तो खंडे आहे आता 22 वर्षाचा आणि तो 2022 चा का 21 चा मॅटर आहे. हा यांचा 2020-21 चा मॅटर आहे. तो तेव्हा बालिश होता आणि तो मला त्यांनी हे सगळं क्लिअर केलं की टायगर मला एकच सांगते मी शिवनवर एवढं प्रेम करतो ना. ए नको त्याला सांग तुझं प्रेम लांब राहा बाबा. माझं चॅनल माझं नाव काही नको घेऊ. हे त्याला त्यांनी लांब मला ठेव सांगितलं माझ्यापासून. होतं आणि त्याला शिमांशी बोलायचं होतं भेटायचं नाही बाबा होतं, मला नाही त्याच्यावरती इंटरेस्ट हे केलं. अजिबात पण कृपया. मला काय म्हणायचं मी त्या गोष्टींनी किंवा त्या इंटेन्शननी त्याकडे बघतच नाही. मी तो माझ्याकडे म्हणजे जे काही कामासाठी आहे त्या कामानिमित्तच आहे. राहिल्याशिवाय आरपीचा तर मला आरपी मध्ये मी काय ते आले तर माझे आरपी होईल असं आहे का. ते का माझ्या बरोबर तरी फिरतात का. मी माझा खेळतो माझा राहतो. मी आलो का त्याच्यामुळे मग business तर बसा गेला ना बसा तुमचा. काय काय त्यांच्यामुळे बिझनेस तर गेला ना तुमचा. पण त्यांच्या तुम्ही त्यांच्या Jones भरोश्यावर here, राहिले. look, हा Jones. तुम्ही हिंमत पण कशी केली. माझ्या हातातला बिझनेस तुम्ही काढला पण मला न सांगता. आता मग त्याच्यावरनं मी आरपी Government owned क्रिएट करत business होतो ना चेतन. करत होते. की त्या स्टेटला मी खलास तुझ्या पाया करू. पडतो, तू काय अरे बोलतोस ऐक नको. त्या चार्लीच्या माणसाने तुझी गाडी पेटवली तेव्हा पण विचार या गोली म्हणला मी त्याला बोललो की ते अख्खं गॅरेज मला पेटवायचंय गॅरेज जवळ आणि त्यावेळेस मला बाबा, ही तुमची social माणसं media लागेल. ही डेंजर आहे. इथं स्वतःला आहे ना पण तू चांगला आहे ना तू follow किंग करू बनायला नका. येतच नाही. तुला गुलामच बनायचंय. तू त्यांना जिजिरजी करतोय. एकदम लेट येतो आणि मग असं येतो. वाटतं. गेला आपल्या हातातून. मी एक सजेशन देऊ का? हा बोला ना शेलर मामा. हा बोला शेर. बघा आपल्या TLRPच्या इथे कोणी पण तिकीट्स ओपन करू शकतात, इन्क्लुडिंग क्राऊड जे व्ह्युअर्स आहेत ते आणि इन्क्लुडिंग प्लेयर्स. बरोबर. तर घनश्याम भाऊंची जी गँग आहे त्यांचे तिकीट्स जे पण उघडतील इथून पुढे अनबॅन केल्यानंतर ते तिकीट्स फक्त गरुडा भाऊ बघतील. ते प्रूफ्स पण गरुडा भाऊ बघतील आणि तेच डिसिजन घेतील. आपण कोणीच स्टाफ त्यांच्यामध्ये इंटरफेअर नाही करायचं. अरे पण नाही असं काही नाहीये रे. ऐक ना मी काय बोलतो शेलार मामा अरे, तेवढा शेलार serious नको मामा होऊ रे. तू एवढा आणि हुशार काय असशील माहितीये का? वाटलं नव्हतं. तुम्ही हे गटबाजी का करतायत. त्यांचा ग्रुप ना ह्यांचा ग्रुप. हा ती माणसं नाही ते जनावर आहेत. ते अजय खालच्या गेम की आप जातीचे क्यों हंस असा रहे काय हो? प्रकार थैंक आहे यू का फॉर तुमच्यात? 400 सगळे रुपीज. इथं खेळणारी पोरं अक्षय सामान्य कुमार आहेत. लग रहे हो आपण इन गेम. असं परवा आई असं दुसरं शपथ काय रे करतो. चेतन मला एकच तुझं गोष्ट तर वेगळंच आहे रे तो चेतन. खंड्या बिंड्या नाही मला काय म्हणायचं चेतन तर नाही. खंड्याला किंवा कुठल्या पोराला रूल जो लावतात ना तो तुमच्या पण आपल्यातल्या पण आता पोराला लावायचा. तुमच्या इव्हन मला पण तुमच्यापर्यंत लावायचा. त्याचा मी access माझ्या नाहीये लाईफ ना. मध्ये अजून मला आठवत ऐका नाही की ना. मी कोणाला अरे मारतो मग तेच विनाकारण. केलंय चेतन भाऊ, तेच केलंय सध्या. आम्ही तुमच्यापर्यंत नाही ज्याचा बघत ऍक्सेस कोण जास्त आपला आहे, नाही कोण येत कोण ना आहे. त्याच्याच नाही नाही मला बाजूला एक तुम्ही गोष्ट नाही बोलणार बोलायची. कधी. तुम्ही लोक ऐकण्याच्या पलीकडे सगळे डिस्कॉर्ड वरचे आणि मला असं वाटते मी तुम्ही तर माझे बोलून शब्द पण देत इथं नाही. वाया घालवतोय. मला तुम्हाला म्हणजे तुम्ही ती माणसंच नाहीत जी तुम्ही ऐकून घेतील. अरे पण आता तुला अरे, प्रायोरिटी दिली बोललो तरी तू की. बोलतोय. आता अहो, तो मी काय बोलला बोलते, तुम्ही मग तुम्ही एवढे हुशार आहेत का. जर मी त्या दिवशी माफी मागून आरपी करतोय तर तुम्ही सोडा ना विषय. ए भाई चेतन बोलला ना
चले ते कोण आहेत त्यांना बॅन काढा. नेक्स्ट टाइम कुणी काय केलं बॅन द्या. तुम्ही हा डिसिजन का नाही क्विक घेऊ शकत? तुम्ही का विषय लांबवताय? तुम्ही का मला टार्गेट का करतायत? माझ्या गोष्टी मानून काय घेत नाही? तर मी बोललो तर बोललो. टार्गेट करतात माझं बोलले. तेवढं आहे का अस्तित्व? नाहीये. आता हे साधारणपणे किती वेळा करायचं चेतन भाऊ तुम्हीच सांगा. कसलं किती वेळा? त्या दिवशी आरपी नंतर मी आज बोलतोय तरी तुम्ही बॅन नाही काढले आणि आता जर नाही काढले नाही ते नाही म्हणत आहे मी, ते नाही म्हणत आहे. तुम्ही त्यांनाच विचारा त्यांना किती वेळा वॉर्निंग दिली. वॉर्निंग किती वेळा पाहिजेत? तुम्ही आता किती काढा वेळा किंवा warning नका दिली? काढू. फक्त त्याला मी बोलव ना, तुम्हाला त्याला एकच बोलव ना. भांडणं करायला. नाही नाही नाही, ते मला नाही माहिती ते कुठं असतील. तुम्ही आता नका काढू. मी काय बोलतो त्यांना बॅनच राहू द्या आणि तशी पण ती कोणच खेळायला येणार नाही. नको मी काढतो. तुम्ही जास्त नको नको. ते- चेतन आता तू हे मला ऐक काय ना. वाटलेलं आता माहितीये तुम्ही- का गोलेमोहन आतापर्यंत जेवढ्या लोकांनी हातात सर्व्हर घेतलं ना, आता गोलेमोहननी घेतलं ना तर हा वाढवेल. नाही, तू नंतर पण बोललेला तुझी चेतन अवकात मला. नाही. हा. मी बोललेलो ना गरुडा. तुझी अवकात नाही. का? एक भावा, मिनिट माणसं माझी कसं का अवकात की करतात? नाही? आता बघ चुकीच्या आता लोकांना सर्व्हर चालेल. नाही नाही आता नाही, तर का अवकात सर्व्हर- नाही? एक अरे मिनिट बाई. लॉस मध्ये माझी ज्याला पण- करणार ना मी त्या हा. गरुडाला असलं बोललो ना गोलेमोहन बद्दल. अरे हो आता आहे ना गोलेमोहननी घेतलं ना चालेल. ऑप्टिमाइज नाही काय सर्व्हर? हो? अरे तू ऑप्टिमाइज नाही लाचार रे. सर्व्हर? तुम्हाला तू बिझनेस कोणी दिला माहिती का? एक तो नाही का मिनिट एखादा- पैसे अरे, दिले ना तुम्हाला? एखादा तुमचे काय भरले शहरातला पैसे नेता दिले असतो नेता. पैसे मला दिले गाड्या ह्याला? दिल्या? मग आता पण पैसे दिले? अरे मग जेवढ्या गाड्या वा, कुठे घेतल्या चेतन, वा. त्यांनी? हे पण आता कळलं पैसे, चेतन. अकाउंटला हा? नाही पैसे. अरे मग गाड्यांचे पैसे तर पैसेच आहेत ना ते. अरे कुठून म्हणजे हा घेतले? जो पैसे देणार ना तर मी गाडी घ्यायला गेलो ना तर ते चिठ्ठी हा. पाठवणार ती ओके करायचे पैसे मायनस. मग आता या आता हा आता चेतन मला सांग ही प्रायोरिटी नाही तर काय आहे? प्रायोरिटी नाही का मग काय? पण मी कुठं बोललो मला प्रायोरिटी नाही. मी काय बोललो नाही, जर नाही, तुम्ही तुम्हाला कुठलाही काय स्वतःच निर्णय बोलतोय. घेतात ना, चुकीचे तुमचे जे चुकीचे नाहीत अरे ना, ऍडमिन सांगतो तुझी ना, चिठ्ठी त्यांना फाडतोय पण अजून काय चुकीचे पाहिजे? नाही तरी त्यांना परमनंट बॅन द्यायचं ना तुम्हाला हे पाहिजे. मला यार चिंदी. चेतन पण गोलेमोहन तुला एक गोष्ट सांगतो मी गरुडाला आहे ना आई शपथ जाम सर्व बोललाय चालू तुझ्यावर. व्हायच्या चल, आधी खूप चांगलं तुझ्याबद्दल बोललाय. लय बोलायचो पण खूप आज मला कळालं या जगात कोणी कोणाचं नाही. फक्त मी सर्वांचं आहे. मी फक्त बॅड, बॅड. प्रत्येक व्यक्तीची लाल करतो तारीफ करतो प्रेम करतो आणि मला आता हे Very प्रेम bad. नाही करायचंय. मला लोकच नको आहेत माझ्या लाईफ मध्ये कारण की ज्यांच्यावर प्रेम करतो ते गद्दार निघतात भाऊ. हे आज मला कळालंय आणि मला हे मी कधी गद्दारी केली चेतन? मी तर पाहिले नाही. जीवन भाऊ हा. नाही, तू गद्दार नाही भाऊ. तू तर लय मोठा माणूस आहे भाऊ. तुला बादशाह. गद्दार पण नाही तुला गद्दार पण शब्द सुटणं होते तुला टॉपच आहे.